पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपण प्रार्थना करूया. हे दयावंत येशू, तू संपूर्ण विश्वाचा प्रकाश आहे. तुझी दया सनातन आहे. आम्हा सर्वांना तुझ्या दयेचा अनुभव यावा म्हणून आमची हृदये तुझ्या दयेने प्रकाशित कर. तुझ्या करुणामय हृदयात तुझ्यापासून दूर गेलेल्या आत्म्यांना जवळ करून घे. त्याद्वारे तुझी स्तुती करण्यास त्यांना प्रेरणा मिळो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याकडे करीतो. आमेन. येशूच्या अतिपवित्र हृदयातून आम्हासाठी दयेचा झरा म्हणून वाहणाऱ्या रक्त व पाणी यावर माझी श्रद्धा आहे. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. प्रेषितांचा विश्वास सांगेकर. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला. कुमारी मरियेपासून जन्मला. पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले. त्याला क्रुसावर खिळले. तो मरण पावला. त्याला पुरले. तो अधोलोकात उतरला. तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला. स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळाचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. हे सनातन प्रीत्या आम्ही अर्पितो तुझ्या प्रिय पुत्राचे, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त, आत्मा आणि पावित्र्य आमच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या
व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. हे सनातन पित्या आम्ही अर्पितो तुझ्या प्रिय पुत्राचे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त आत्मा आणि पावित्र्य आमच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे
क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. हे सनातन प्रीत्या आम्ही अर्पितो तुझ्या प्रिय पुत्राचे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त आत्मा आणि पावित्र्य आमच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. हे सनातन पित्या आम्ही अर्पितो तुझ्या प्रिय पुत्राचे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे
शरीर व रक्त आत्मानी पावित्र्य आमच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. हे सनातन पित्या आम्ही अर्पितो तुझ्या प्रिय पुत्राचे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त आत्मानी पावित्र्य आमच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे
क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा सर्वसमर्थ देवा हे पवित्र चिरंतन देवा हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा सर्वसमर्थ देवा हे पवित्र चिरंतन देवा हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा सर्वसमर्थ देवा हे पवित्र चिरंतन देवा हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. ईश्वरी दयेची स्तुतिमाला. देवाचे प्रेम एक सुंदर फूल आहे. दया त्याचे हे फळ आहे. ईश्वरी दया देवाच्या हृदयातून वाहते. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया देवाचा विशेष गुणधर्म आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया गहन रहस्य आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया रहस्यमय पवित्र त्रैक्यांतून निघणारा झरा आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया मानवी बुद्धी व देवदूतांच्या आकलना पलीकडे आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया जीवन व आनंद ह्यांचे उगमस्थान आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया स्वर्गाहून सुंदर आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया चमत्कार व आश्चर्याचे उगमस्थान आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया सर्व विश्व व्यापून टाकणारी आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया ईश्वरी शब्द म्हणून मनुष्य रूपाने पृथ्वीवर उतरला आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया येशूच्या हृदयाच्या उघड्या खायांतून वाहणारी आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया आमच्यासाठी व पाप्यांसाठी ख्रिस्ताच्या हृदयात सामावलेली आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया संस्कारातील पवित्र भाकरीमध्ये विपुलतेने भरलेली आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया ख्रिस्त सभेचा पाया आहे.
माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया स्नान संस्कारात सामावलेली आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया येशू ख्रिस्ताद्वारे समर्थन आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया आमच्या संपूर्ण जीवनाचा साथीदार आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया विशेषरित्या मृत्यूसमयी आम्हाला सहाय्यक आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया चिरकाल जीवनाची देणगी आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया जीवनाच्या प्रत्येक वळणावर आमची साथीदारीण आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया नरकाच्या अग्नीपासून संरक्षण आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया कठोर प्रवृत्तीच्या पापी लोकांचे मन परिवर्तन करणारी आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया देवदूताची मती गुंग करणारी व संतांना आकलन करण्यासाठी कठीण आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया देवाच्या सर्व रहस्यामधील कधी न मोजता येणारी आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया प्रत्येक क्लेशात मदतीचा हात आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया आनंद व जल्लोषाचे उगमस्थान आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया मृतावस्थेतून जीवनात आणणारी आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया देवाच्या कार्याला आलिंगन आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया देवाच्या हस्तकौशल्याचा मुकुटमणी आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया आम्हाला कृपेमध्ये डुबवणारी आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया वेदनामय हृदयाला गोड आधार देणारी आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया निराशेने ग्रासलेल्या पापी लोकांच्या आत्म्याची आशा आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया हृदयाला विसावा व भयग्रस्त जीवनात शांती देणारी आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया पवित्र आत्म्याचा परमानंद आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया निराशेमध्ये आशेचा किरण आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. शेवटची प्रार्थना. हे सनातन पित्या, तुझ्या दयेचा अंत कधी होत नाही व करुणेचा खजिना कधी रिकामा होत नाही. तू आम्हावर दया दृष्टीने पहा. आम्हावरील तुझी दया अशा तऱ्हेने वाढव की अतिकठीण परीक्षेत सुद्धा आम्ही निराश होऊ नये किंवा आमचा अपेक्षाभंग घडू नये, तर निशंकपणे मूर्तिमंत दया असलेल्या तुझ्या पवित्र सामर्थ्याला आम्ही शरण जावे, कारण त्यातच तुझे प्रेम व दया सामावलेली आहे. ही प्रार्थना आम्ही विनम्रपणे तुझकडे करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, पवित्र आठवड्यातील महत्त्वाच्या घटना या विषयावरती आजचं प्रबोधन आहे. प्रायश्चित्त काळातील 6वा रविवार आणि या 6व्या रविवाराला आपण जावळ्यांचा रविवार किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सणाचा रविवार या नावाने संबोधितो. या रविवारपासून आपण पवित्र आठवड्याला सुरुवात करीत असतो आणि म्हणून या पवित्र आठवड्यातील महत्त्वाचा जर केंद्रबिंदू असेल तर पवित्र त्रिदिन विधी. या पवित्र त्रिदिन विधीला सुरुवात आपण गुरुवारी सायंकाळी जे पायदुनीचा मिसा आहे या पायदुनीच्या मिसाने सुरुवात करतो आणि या त्रिदिन विधीची सांगता ही ईस्टरच्या रविवारी संध्याकाळी वेस्परची जी विधी आहे या वेस्परच्या विधीने होत असते. शेवटच्या आठवड्याला पवित्र आठवडा या नावाने का म्हटलं जातं, तर असं सांगितलं जातं की 4थ्या शतकात अलेक्झांड्रियाचे बिशप संत अथनेशियस व कॉन्स्टन्सियनचे बिशप एपिफानियोस यांनी सर्वप्रथम हा पवित्र हा शब्द उपासनेमध्ये वापरला. इसवी सन 325 साली नायसिया येथे भरलेल्या परिषदेच्या आधी ख्रिस्त सभेत पुनरुत्थान रविवारच्या आधीचा शनिवार आणि पुनरुत्थानाचा रविवार ह्या दोहोंमधील जी मध्यरात्र आहे ही मध्यरात्र डोळ्यासमोर ठेवून उपवास काळातील विविध प्रकारची जी आध्यात्मिक तयारी होती ही तयारी चालू होती. आणि मग
4थ्या शतकात प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातील ज्या महत्त्वाच्या घटना आहेत, ह्या महत्त्वाच्या घटना परस्परापासून वेगळ्या करण्यात आल्या. आता ह्या घटना कुठल्या? तर येशूचा जेरुसलेममध्ये जयोत्सवाने प्रवेश होतो. येशू ख्रिस्त आपल्या शिष्याबरोबर अखेचं भोजन घेतो. पायधुनीचा विधी, येशूचा कालवारीवरील वेदनामय प्रवास, क्रुसावरील त्याचं बलिदान आणि नंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, ह्या ज्या घटना आहेत, ह्या सर्व घटना विशिष्ट अशी उपासना तयार करण्यात आली. आणि मग 16 नोव्हेंबर 1955 मॅक्झिमिमा रिडोम्प्टरिस नावाचं एक अधिकृत पोपसाहेबांनी परिपत्रक प्रकाशित केलं. आणि त्या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलं की ही पवित्र आठवड्याची जी उपासना आहे, ह्या उपासना विधीचं नूतनीकरण झालं. आणि अशा प्रकारे उपवास काळातील शेवटचा रविवार आणि पुनरुत्थान रविवार, ह्या आठवड्यामध्ये या ज्या घटना आहेत, ह्या घटना साजऱ्या होऊ लागल्या. आणि ह्या ज्या घटना आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाशी निगडीत आहेत. आणि म्हणून ह्या आठवड्याला पवित्र आठवडा या नावाने संबोधलं जातं. हा रविवार 3 नावाने ओळखला जातो. पहिली गोष्ट म्हणजे झावळ्यांचा रविवार. हातात झावळ्या घेऊन होसान्ना दावीद पुत्राचा जयघोष, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, अशा नावाने, अशा घोषणेने भाविक देवळामध्ये प्रवेश करतात. आणि यहुदी परंपरेनुसार असं सांगण्यात आलेलं आहे की वल्हांडण भोजन यहुदी लोक येरुसलेममध्ये साजरे करीत असत आणि ती त्यांची प्रथा होती. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ते वल्हांडणाचं भोजन साजरं करण्यासाठी त्या ठिकाणी ती यहुदी परंपरा त्याचं पालन करतो. आणि येशूचे स्वागत करण्यासाठी मग लोकांनी आपल्या हातामध्ये खजुरीच्या झावळ्या, जे योहानामध्ये त्याचा संदर्भ दिलेला आहे 12व्या अध्यायामध्ये वचन 13, ऋष्यांच्या फांद्या मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये 21 वचन 8 आम्हाला सांगत आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या फांद्या लोकांनी हातामध्ये घेतल्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं त्यांनी स्वागत केलं. दुसरा जो नावाने पुकारलं जातं ते म्हणजे दुःख सणाचा रविवार. तर रविवारी प्रभू येशू ख्रिस्ताचं जे दुःख सण आहे, हे दुःख सण मत्ते, मार्क आणि लूकच्या शुभवर्तमानामधून वाचण्यात येतं. आणि हे जे दुःख सण आहे हे येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाशी निगडीत असल्यामुळे ह्या दिवसाला किंवा या रविवारला प्रभू येशू ख्रिस्ताचा दुःख सणाचा रविवार किंवा पॅशन संडे या नावाने देखील पुकारलं जातं. शेवटी तिसरं जे टायटल आहे ते म्हणजे रामाचा पास. बऱ्याच वेळा आपली जुनी लोकं जी आहेत, ही जुनी लोकं याला रामाचा पास म्हणतात. पास हा शब्द येशूच्या दुःख सहनाशी संबंधित आहे. राम आणि रामा हे एका झाडाचं नाव आहे. आणि या झाडाच्या डहाल्या खजुरीच्या झावळ्याऐवजी काही लोक आपल्या हातामध्ये घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वागत करीत होते. आणि त्यावरून या रविवारच्या पासाला रामाचा पास हे नाव दिलेलं आहे. पवित्र त्रिदिन विधीला आपण आता सुरुवात करूया. आणि या पवित्र त्रिदिन विधीमध्ये आज्ञा गुरुवार, शुभ शुक्रवार आणि पवित्र शनिवार म्हणजे ईस्टर विजिल हे 3 मुख्य घटक असणार आहे. तत्पूर्वी आपण जे धर्मप्रांतामध्ये आज्ञा गुरुवारी सकाळी पवित्र तेलाचा जो मिसा असतो, ज्याला क्रिझम मास म्हटलं जातं, त्याविषयी थोडक्यामध्ये माहिती मिळवूया. आज्ञा गुरुवारी सकाळी महागुरु स्वामी सर्व धर्मगुरू समवेत एक मिसा बलिदान अर्पण करीत असतात. आणि ह्या मिसा बलिदानाला क्रिझम मास किंवा पवित्र तेलाचं मिसा या नावाने पुकारलं जातं. मात्र त्याच दिवशी संध्याकाळी आज्ञा गुरुवारचा प्रभुभोजनाचा मिसा असल्यामुळे बहुतेक धर्मप्रांतामध्ये 1 आठवडा अगोदर हा मिसा घेतला जात असतो. आता या मिसाची 2 मुख्य वैशिष्ट्य आहेत. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे तेलाला आशीर्वाद देणं. आणि या ठिकाणी 3 प्रकारची तेलं आहेत. एक ऑइल ऑफ द कॅटेकुमेन्स म्हणजे धर्म दीक्षार्थींचे तेल. हे जे तेल स्नानसंस्कार देण्यापूर्वी बाळाच्या छातीला लावण्यात आले.
बाळाच्या स्नानसंस्काराच्या वेळी दुष्टात्मा निवारण्यासाठी या तेलाचा वापर करण्यात येतो. दुसरं जे तेल आहे ते ऑइल ऑफ द सिक म्हणजे रुग्णावंगाचे तेल. याकोबाचं पत्र अध्याय 5 वचन 14 आम्हाला सांगत आहे की धर्मगुरूंनी रुग्णायितांना पवित्र तेल लावून त्यांच्यावर ओढवून प्रार्थना करावी. आणि ही जी प्राचीन परंपरा आहे, ही प्राचीन परंपरा लक्षात ठेवून ह्या पवित्र तेलाला आशीर्वाद दिला जातो. पापक्षमा, आजारमुक्ती, सामर्थ्याचे प्रतीक आणि आजारी व्यक्तींच्या हाताला, पायाला आणि डोक्याला तेल लावून हे जे तेल आहे हे आशीर्वादित केलं जातं. तिसरं जे ऑइल आहे ते क्रिझम ऑइल म्हणजेच अभिषेकाचे तेल. अभिषेकाचे तेल हे गुरुदीक्षा संस्कार जो आहे आणि क्रिझमा संस्कार आहे किंवा नवीन चर्चचा जेव्हा आशीर्वादित विधीकरण असतं तेव्हा आल्तार आशीर्वादित करण्यासाठी ह्या क्रिझम ऑइलचा उपयोग करण्यात येतो. हे तेल केवळ महागुरू स्वामीच आशीर्वादित करीत असतात. मात्र वरील जी 2 तेलं आहेत, ही 2 तेल म्हणजे ऑइल ऑफ द कॅटेक्युमेन्स अँड ऑइल ऑफ द सिक, ही गरजेच्या वेळी धर्मगुरू आशीर्वादित करू शकतात. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य या दिवसाचं आणि ते म्हणजे एकनिष्ठतेचं नूतनीकरण, रिन्युअल ऑफ प्रिस्टली प्रॉमिसेस. पवित्र तेलाच्या मिसा बलिदानामध्ये उपस्थित धर्मगुरूंना महागुरू स्वामी प्रश्न विचारतात आणि मग धर्मगुरू याजक कार्याच्या एकनिष्ठतेचे नूतनीकरण करताना त्या प्रश्नाला उत्तरं देतात. आणि मग शेवटी महागुरू स्वामी उपस्थित सर्व जे भाविक आहेत या भाविकांना सर्व धर्मगुरूसाठी, महागुरूसाठी प्रार्थना करण्याचं एक आव्हान देतात. पवित्र त्रिदिन भक्तीमधील पहिला जो घटक आहे तो म्हणजे आज्ञा गुरुवार. आज्ञा गुरुवारपासून पवित्र त्रिदिन भक्तीला सुरुवात होत असते आणि आपल्या ख्रिस्ती परंपरेमध्ये हे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज्ञा गुरुवार, शुभ शुक्रवार आणि पवित्र शनिवार. आता हे 3 दिवस जरी वेगवेगळे असले तरी या 3 दिवशी साजरी होणारी जी विधी आहे ही एकच आहे. म्हणून आपण जर चर्चमध्ये बघितलं असेल तर पवित्र गुरुवारी म्हणजे आज्ञा गुरुवारी प्रवेश गीताने या विधीला सुरुवात होते. शुक्रवारी प्रवेश गीत नाही, शनिवारी प्रवेश गीत नाही, तर ईस्टरच्या विधीची सांगता शेवटच्या अंतिम गीताने होते. म्हणजेच विधी एकच आहे, दिवस मात्र 3 आहेत. आज्ञा गुरुवारी महत्त्वाच्या 3 घटना ह्या आपण साजऱ्या करतो. पहिली घटना आहे प्रभू येशूने पवित्र मिसा बलिदान संस्काराची प्रतिस्थापना केली. दुसरं धर्मगुरू म्हणजे याजकपद त्याने स्थापन केलं. आणि शेवटी शिष्यांचे पाय धुवून एक आज्ञेची शिक्षा दिली. ही तिसरा महत्त्वाचा घटक आहे. प्रभू भोजनाचा मिसा जो आहे हा एकच मिसा असतो. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी या मिसाविधीत सहभागी व्हावे. मात्र बिशपांच्या परवानगीने त्या दिवशी आजारी आणि वृद्ध माणसांसाठी एक सोयीस्कर म्हणजे अधिक मिसा चर्चमध्ये साजरी केली जात असते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, गुरुवारी अंतिम गीत होत नाही, तर तदनंतर प्रभू येशूने गेत्सेमेने बागेमध्ये जाऊन जी प्रार्थना केली त्याची आठवण म्हणून रात्री काही वेळ या पवित्र भाकरीची आराधना करावी म्हणून भाविकांना आठवण केली जाते. मात्र आपण सर्वांनी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे रात्री 12 नंतर भव्य आराधनेचं आयोजन नसावं. वेदीवरील सफेद कपडा हा काढला जातो, तसेच साक्रामेंताची पेटी ही उघडी केली जाते. ही 2 प्रतीकं किंवा चिन्ह काय दर्शवितात, तर प्रभूच्या दुःख सहनाचा दिवस सुरू झालेला आहे हे यावरून आम्हाला शिकायस मिळते. आज्ञा गुरुवारी आपल्याला शेवटचा आशीर्वाद दिला जात नाही आणि ह्याद्वारे एकच दर्शविलं जातं की संपूर्ण त्रिदिन विधीचा शेवट हा शनिवारी
ईस्टरच्या पूर्वसंध्येच्या वेळी होणार आहे. आता दुसरा जो घटक आहे तो म्हणजे शुभ शुक्रवार, गुड फ्रायडे. देवाच्या प्रेमाचा सर्वोत्कृष्ट जर नमुना कुठला असेल तर देवाने मानवावरती एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या तारणासाठी दिला. आणि गुड फ्रायडे म्हणजे जणू काही देवाचं मानवावरील असलेलं हे प्रेम. दुपारी 3 नंतर हा दुःख सणाचा विधी कधीही साजरा केला जाऊ शकतो. आणि या विधीचे रोमन मिसा ग्रंथानुसार मुख्य 3 भाग आहेत. पहिला जो भाग आहे तो भाग म्हणजे प्रभू शब्दविधी. धर्मगुरू प्रभू शब्दविधीला सुरुवात करायच्या अगोदर वेदीवर येऊन लोटांगण घालतात. लोटांगण घालणं म्हणजेच संपूर्णपणे आपण देवाला समर्पित झालेलो आहोत, समर्पणाचं एक चिन्ह आहे. प्रभू शब्दविधीमध्ये आपण जी वाचनं ऐकतो, उदाहरणार्थ येशियाचं पहिलं वाचन 52 अध्याय, इब्रू लोकाचं दुसरं वाचन 4था अध्याय आणि योहान लिखित शुभवर्तमानामधील 18वा अध्याय आणि 19वा अध्याय म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सण. ही जी वाचनं असतात ही प्रत्येक वर्षी शुभ शुक्रवारीच असतात. आता जर तुम्ही लक्षात विचार केला तर या शुभ शुक्रवारी प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन हे योहानाच्या शुभवर्तमानामधून का घेतलं जातं, इतर शुभवर्तमानामधून का घेतलं जात नाही? तर योहान हा येशूचा जिवलग किंवा अतिशय जवळचा शिष्य होता. आणि विशेषतः योहानाच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जे दुःख सण आहे हे अतिशय सुंदररित्या या दुःख सणाचं योहानाने त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे. आणि म्हणूनच येशू ख्रिस्ताचं दुःख सण म्हणजे गुड फ्रायडेच्या दिवशी हे योहानाच्या शुभवर्तमानामध्ये मधून आपण घेत असतो. शुभवर्तमान झाल्यानंतर प्रवचन असतं आणि प्रवचनानंतर मग सामान्य हेतूसाठी प्रार्थना म्हटल्या जातात. आता ह्या ज्या सामान्य हेतूसाठी ज्या प्रार्थना असतात ह्या प्रार्थना जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी आणि जे विश्वास ठेवत नाहीत त्यांच्यासाठी देखील ह्या प्रार्थना म्हटल्या जातात. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वांसाठी क्रुसावरती मरण पावला. दुसरा जो घटक आहे गुड फ्रायडेचा तो घटक म्हणजे क्रूसवंदन. कपड्याने झाकलेला क्रूस प्रकाशित मेणबत्त्या धरलेल्या 2 वेदी सेवकासोबत वेदीकडे आणला जातो. आणि वेदीपाशी आणल्यानंतर धर्मगुरू हे 3 टप्प्यामध्ये क्रूस अनावृत करत असतात. आणि त्यावेळी धर्मगुरू कुठले शब्द पुकारतात? क्रूसाचे लाकूड पहा हे, ख्रिस्त टांगला यावरती. आणि मग आपण सर्वजण भाविक उत्तर देतो, करूया वंदन क्रूसाला, करूया वंदन क्रूसाला. आणि अशा प्रकारे मग क्रूसाचं अनावरण झाल्यानंतर भाविकांनी त्यावेळी क्रूसाला वंदन करायचं आहे, चुंबन करायचं आहे. आता ख्रिस्ती उपासना म्हणजे रोमन मिसा ग्रंथामध्ये एकच क्रॉस सांगितला आहे. म्हणजेच विधीसाठी एकच क्रॉस आणि त्याच क्रूसाकडे जाऊन आपण वंदन करावं. मात्र बिशपांच्या परवानगीने लोकांची संख्या बघून त्या ठिकाणी अन्य क्रॉस हे चुंबनासाठी किंवा वंदनासाठी उपलब्ध करून ठेवले जात असतात. तिसरा जो विधी आहे तो विधी म्हणजे ख्रिस्त शरीर विधी. गुड फ्रायडेच्या दिवशी मिसा साजरी होत नाही. मात्र अगोदरच्या दिवशी पवित्र गुरुवारी आशीर्वादित केलेल्या भाकरी या भाविकांना कम्युनियनसाठी आणल्या जातात. सुरुवातीला आमच्या स्वर्गीय बापा प्रार्थना होते आणि मग कम्युनियन वाटप होते. आणि आपल्या विशेषतः परंपरेमध्ये, विशेषतः मुंबईमध्ये अनेक चर्चमध्ये, वसई धर्मग्रामामध्ये एक आपली परंपरा आहे की गुड फ्रायडेच्या दिवशी आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं मृत शरीर क्रूसावरून खाली आणतो. आणि क्रूसावरून खाली आणल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसाला आपण एक मिरवणूक काढतो आणि मग त्याचं मिरवणूक झाल्यानंतर येशूच्या त्या मृतपेटीचं आपण दर्शन घेत असतो. ही प्रथा काही ठिकाणी आहे, सर्वच ठिकाणी नाही. शेवटी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, शेवटचा जो घटक आहे पवित्र शनिवार किंवा ईस्टर पूर्व संध्याची मिसा. मदर ऑफ ऑल विजिल्स
is the greatest and most noble of all solemnities, and it is to be unique in every single church. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, सर्व सोहळे किंवा जी विजिल आहेत त्यांची आई किंवा मदर म्हणजे ईस्टर विजिल. आणि म्हणून या ईस्टर विजिलला अतिशय महत्त्वाचं स्थान आपल्या चर्चमध्ये आहे. आणि या ईस्टर विजिलची सुरुवात ही शनिवारी मध्यरात्रीच्या मिसाने होत असते. प्रकाशाला सुरुवातीला आशीर्वाद दिला जातो. पुनरुत्थित येशू जगाचा प्रकाश आहे. मेणबत्ती पेटवली जाते आणि 3 वेळा ही घोषणा केली जाते, ख्रिस्त प्रभू आमूचा प्रकाश. आणि मग आपण सर्वजण उत्तर देतो, धन्यवाद देऊ देवास. वेदीवर पोचल्यावर धर्मगुरू मग मेणबत्तीला धूप आरती करतात आणि त्या ठिकाणी मग विजयी घोषणाला सुरुवात होते. तदनंतर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे प्रभू शब्दविधी. तारणाच्या इतिहासामध्ये देवाचं महान कार्य हे जे आहे हे प्रभू शब्दविधीद्वारे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून या विधीमध्ये एकूण 9 वाचनं आहेत. जुन्या करारातील 7 वाचनं आणि नवीन करारामधील 2 वाचनं, अशा प्रकारे एकूण 9 वाचनं आहेत. मात्र काही कारणास्तव जुन्या करारातील जी वाचनं आहेत ही वाचनं कमीत कमी 3 वाचनं आपण घेऊ शकतो. मात्र निर्गम पुस्तकामधील जे वाचन आहे की मोशेने त्या इस्रायल लोकांना फारोच्या गुलामगिरीमधून मुक्त केलं, हे वाचन कदापि रद्द होत नाही किंवा आपण वगळत नाही. नंतर तिसरा जो विधी आहे तो विधी म्हणजे पाण्याला दिलेला आशीर्वाद. पाण्याला आशीर्वाद दिल्यानंतर उपस्थित लोकसमुदायातर्फे स्नानसंस्कारातील अभिवचनाचे नूतनीकरण केले जाते. आणि हे नूतनीकरण करण्यासाठी भाविक आपल्या हातामध्ये मेणबत्ती हातामध्ये घेतात. आणि कधीकधी प्रौढ जो संस्कार आहे, प्रौढ संस्कार विधी या ठिकाणी जर असेल तर संतांची विनंती मला म्हटली जाते आणि अशा प्रकारे या पाण्याला आशीर्वाद दिला जातो. शेवटचा जो भाग आहे तो भाग म्हणजे पवित्र ख्रिस्त शरीर विधी. मग नंतर पवित्र मिसाचा जो उर्वरित भाग आहे, अर्पणानंतरचा सर्व जो भाग आहे तो भाग आपण मिसाद्वारे साजरा करीत असतो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे पवित्र आठवड्यातील ह्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत या घटना या ठिकाणी आपण बघितल्या आहेत. मला वाटतं की या आठवड्यामध्ये आपण जेव्हा या विधीला सुरुवात करणार, ह्या विधीमध्ये आपण सर्वजण पूर्ण अंतःकरणाने आणि पूर्ण विश्वासाने सहभागी होऊया. या दयावंत प्रभूचा आशीर्वाद आपणा सर्वावरती यावा ही प्रार्थनामय सदिच्छा. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, 40 हा अंक आपल्या बायबलमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. नोहाने जेव्हा तारू बांधलं तेव्हा परमेश्वर देवाने 40 दिवस आणि 40 रात्र पर्जन्यवृष्टी दिली. इस्रायल लोक जेव्हा फारोच्या गुलामगिरीमधून बाहेर पडली तेव्हा हीच लोक 40 वर्ष अरण्यामध्ये भटकत होती. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस आणि रात्र त्याने उपवास केला आणि तो त्या अरण्यामध्ये सैतानाने त्याची परीक्षा घेतली. आणि म्हणून हा 40 अंक आम्हा प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. प्रायश्चित्त कालाला जेव्हा आपण सुरुवात करीत असतो तेव्हा हा 40 आकडा किंवा अंक आपल्यास पुन्हा एकदा समोर येतो. आपल्यापैकी अनेक जण देवाच्या देवळामध्ये जातात कारण त्यांना देवाची चाहूल लागते. प्रार्थना करायचं, बायबल वाचन करायचं, काही दयाकृत्य किंवा सेवाकृत्य करावी आणि यांना त्या लहान सहान माध्यमाद्वारे आपण देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. येशूसह 40 दिवस ह्या नावाचं एक पुस्तक फादर फ्रान्सिस डिब्रिटो आणि फादर रॉबर्ट डिसोजा यांनी लिहिलेलं हे मी वाचत असताना माझ्या देखील मनामध्ये अशी एक संकल्पना विचार आला की का नाही या कोरेजमामध्ये, या प्रायश्चित्त काळामध्ये 40 दिवसाचा कुठला तरी उपक्रम आपण ऑनलाईन माध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि म्हणून ह्या कोरेजमाला जेव्हा आपण सुरुवात केली, 17 फेब्रुवारीपासून आपण कोरेजमाला सुरुवात केली, त्या दिवसापासून तर आज 28 मार्च म्हणजे बरोबर 40 दिवस पूर्ण होत आहेत.
आणि आज आम्ही या उपक्रमाची सांगता करीत असताना गेले 40 दिवस माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, दयावंत येशूची रोजरी आणि रोजरीच्या बरोबर मिसामधील जे वेगवेगळे भाग आहेत त्या वेगवेगळ्या भागावरती आपण प्रबोधन ऐकलेलं आहे. आणि हे प्रबोधन देण्यासाठी आपल्यामध्ये अनेक धर्मगुरू आलेले होते, अनेक प्रापंचिक आलेले होते, अनेक व्रतस्थ होते. आणि ह्या सर्वांचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. संकल्पना विचार हा एका व्यक्तीचा जरी असला तरी तो कृतीमध्ये उतरविण्यासाठी अनेकांचं हात पाठीशीला असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी माझं आद्य कर्तव्य समजत आहे की आज या उपक्रमाची सांगता करीत असताना त्यांना मी विशेष धन्यवाद देत आहे. त्यांच्यासाठी ह्या दयावंत येशूकडे विशेष मी प्रार्थना करीत आहे. आपल्या मुंबई सरधर्म प्रांताचे कार्डिनल इज एमिनन्स कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेशियस यांचं सहकार्य नेहमी आमच्या पास्टर सेंटरशी आम्हाला मिळत असतं. त्याचबरोबर बिशप बार्थोल बरेटो आपल्या भाईंदर डिनरीचे जे झोनल बिशप आहेत, त्यांनी सुरुवातीची प्रार्थना आणि शेवटचा आशीर्वाद हे आम्हाला या उपक्रमाद्वारे दिलेला आहे. बिशप जॉन रॉड्रिक्स ज्यांनी प्रार्थना आणि आशीर्वाद त्याचबरोबर युक्रिस्ट म्हणजे पवित्र मिसा या विषयावरती सुंदर प्रबोधन हे आम्हाला दिलेलं, ह्या सर्व बिशपांना आम्ही विशेषतः धन्यवाद देत आहोत. आपल्या भाईंदर डिनरीचे डीन रेव्हरंड फादर पीटर डिकुना यांचं योगदान या आपल्या मुक्तिसागर प्रबोधन केंद्राला नेहमी मिळत आहे. त्यांची मी विशेषतः आठवण करत आहे. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जे प्रबोधनकार होते, अनेक धर्मगुरू होते, त्या सर्वांची नावं घेणं कदाचित माझ्याकडे वेळ नाही. स्क्रीनवरती त्यांची नावं आणि त्यांचे फोटो आपण बघत आहात. ह्या सर्व धर्मगुरूंना मी विशेषतः मानवंदना देतो, नमन करतो, त्यांना धन्यवाद देतो. सर्व सिस्टर जे व्रतस्थ आहेत, ब्रदर्स आहेत आणि विशेषतः प्रापंचिक ज्या संस्थेने घडवलेले आहेत आणि संस्थेबरोबर जे एकनिष्ठ आहेत, ह्या सर्व प्रबोधनकारांचं मार्गदर्शन प्रिय बंधू भगिनींनो आम्हा सर्वांना मिळालेलं आहे. आणि त्याबद्दल मी ह्या सर्व प्रबोधन देणारे जे वक्ते होते ह्यांना विशेषतः धन्यवाद देत आहे. आणि दयावंत येशूचा आशीर्वाद त्यांच्यावरती यावा मी प्रार्थना करत आहे. प्रिय मित्रांनो, दयावंत येशूची जी रोजरी गायनामध्ये आपण ऐकली आहे, 3 प्रकारचं गायनामध्ये आपण रोजरी ऐकली. आणि ही रोजरी आपल्याकडे घेऊन येणारे आपल्याच गावातले, आपल्याच परिसरातले चांगले गायक आणि वादक आहेत, त्यांची मी विशेषतः आठवण करत आहे. आपले बॉर्डर भंगा, दर्शना, रंजना, रेजी, ब्रदर रॉयडन या सर्वांनी मदत केलेली आहे आणि त्याबद्दल मी त्यांची विशेषतः आठवण करत आहे. त्याचबरोबर या उपक्रमामध्ये आपण समारोपाचं गीत ऐकत होतो. आणि हे समारोपाचं गीत जे होतं हे आपल्या धर्मग्रामातील आणि आपल्या धर्मग्रामाच्या बाहेरचे अनेक धर्मग्रामाने इथे येऊन ते गायलं आहे. त्याबद्दल इथे आलेल्या सर्व गायक आणि वादक यांना मी नमस्कार करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. या दयावंत येशूची ही भक्ती आणि विशेषतः हे डेकोरेशन, लाईट्स, साऊंड देणारे सर्व जे कोण कर्मचारी आहेत, लोक आहेत, त्यांना देखील धन्यवाद. आणि विशेषतः माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा सुंदर असा धार्मिक उपक्रम, श्रद्धेचा उपक्रम जर यशस्वी झाला असेल तर या उपक्रमामध्ये 2 व्यक्तींचं योगदान हे मोलाचं ठरलं आहे. आणि म्हणूनच मी त्यांना विशेष धन्यवाद देईन की हा संपूर्ण उपक्रम अतिशय बेस्ट क्वालिटीचा देणं आणि तुमच्यापर्यंत तो पोचवणं हे करणारे आपले कॅमेरामॅन ब्रदर रॉल्विन लोबो, जे आपल्या मुक्तिसागर प्रबोधन केंद्रामध्ये सध्या कार्यानुभवाचं वर्षासाठी माझ्याबरोबर आहेत. आणि त्यांना मदत करणारा आमचा मुक्तिसागर प्रबोधन केंद्राचा कर्मचारी मॅक्वीन यांनी दोघांनी भरपूर मेहनत केलेली आहे. सर्व व्हिडिओ शूटिंग घेणं, एडिटिंग करणं आणि सर्व कार्य करीत असताना हे व्यवस्थितरित्या काम करणं. आणि म्हणूनच या दोघांना मी विशेष धन्यवाद देत आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आणि भाविकांनो, हा उपक्रम मला माहिती आहे की तुम्ही प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये
आपापल्या मोबाईलद्वारे टी व्हीद्वारे ऐकत आलेला आहे. अनेक जण 40 दिवस हा कार्यक्रम ऐकत होते, काही काणी थोडे दिवस ऐकलं असेल. मात्र तुम्ही या उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपली श्रद्धा अधिक दृढ केलेली आहे. मिसाचे जे भाग आहेत, हे मिसाचे भाग ह्याच्याद्वारे जे प्रबोधन भेटलेलं आहे, त्याद्वारे जेव्हा आपण मिसाला जाणार तेव्हा आपल्या मनामध्ये ते एक आपण चित्र तयार करणार आहोत की ह्या मिसाच्या भागाचा अर्थ मला माहीत आहे. हे सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तुम्ही सर्वांनी सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देत आहे. दयावंत येशूचा आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या कुटुंबावरती सदोदित असावा ही प्रार्थनामय सदिच्छा. हे दयावंत येशू, माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, आराधना करू पित्याची आज्ञाने आणि सत्याने. आराधना करू पित्याची आज्ञाने आणि सत्याने. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, आराधना करू पित्याची आज्ञाने आणि सत्याने. आराधना करू पित्याची आज्ञाने आणि सत्याने. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, आराधना करू पित्याची आज्ञाने आणि सत्याने. आराधना करू पित्याची आज्ञाने आणि सत्याने. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, आराधना करू पुत्राची आज्ञाने आणि सत्याने. आराधना करू पुत्राची आज्ञाने आणि सत्याने. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, आराधना करू पुत्राची आज्ञाने आणि सत्याने. आराधना करू पुत्राची आज्ञाने आणि सत्याने.
प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन.